मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मान तालुक्यातील सुरूपखानवाडी गावाने सहभाग घेतला आहे. खरं तर या गावानं या अभियानामध्ये सहभाग घेण्याचा उद्देश हा चांगल्या पद्धतीचा आहे. कारण या अभियानाच्या माध्यमातून गावाची एकी, त्याचबरोबर गावात होणारी विकास कामं या सगळ्या गोष्टी पाहता आपण या गावातील काही नागरिक, पदाधिकारी आणि पोलीस पाटील हे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सुरूपखानवाडीचा आदर्श सहभाग, लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेचा कायापालट. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मान तालुक्यातील सुरूपखानवाडी गावानं उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे. या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण गाव एकत्र येत विविध शासकीय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. विशेष लोकसहभागांच्या जोरावर गावातील जिल्हा परिषद शाळेचं सुशोभीकरण करून शैक्षणिक विकासासाठी ग्रामस्थांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. या उपक्रमांची पाहणी व प्रोत्साहन देण्यासाठी काल अप्पर विभागीय आयुक्त पुणे नितीन माने, सहाय्यक आयुक्त पुणे धनावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सातारा निलेश घुले, गट विकास अधिकारी मान प्रदीप शेंडगे, गट शिक्षण अधिकारी मान लक्ष्मण पिसे, सहाय्यक गट विकास अधिकारी चंद्रकांत खाडे तसेच केंद्र प्रमुख महेंद्र हजारे यांनी सुरूपखानवाडी गावास भेट दिली. अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या लोकसहभागाचं कौतुक करत हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी असल्याचं मत व्यक्त केले. यावेळी गावच्या सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यासह सर्व नागरिक उपस्थित होते. या अभियानाबद्दल पोलीस पाटील राजेश कदम काय म्हणाले ते पाहू. मी राजेश महादेव कदम, सुरूपखानवाडी गावचा पोलीस पाटील. सध्या या गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान चालू आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून वेळोवेळी आम्हाला पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी प्रदीपजी शेंडगे साहेब यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे आम्ही या अभियानामध्ये सहभागी झालो. लोकांच्या प्रचंड सहकार्यामुळं आम्ही आज तालुक्यामध्ये पहिल्या क्रमांकावर नंबर मारण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. गावामध्ये आमची जी घरकुलाची कामे होती ती 100% पूर्ण आहेत. त्याचप्रमाणे जलताराची जी कामं आहेत ते 184 खड्डे पूर्ण आहेत. घनकचरा व्यवस्थापन पूर्ण आहे. स्मशानभूमीमध्ये सौर दिवे आहेत, पाणी आहे, झाडं, वृक्ष लागवड आहे, स्वच्छता आहे. त्याचप्रमाणे सर्व धार्मिक आणि मुख्य रस्त्याकडे जे सुशोभीकरण केलेलं आहे, भिंती रंगवलेल्या आहेत, रंगरंगोटी झाली आणि बोलक्या भिंती केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या अभियानाच्या माध्यमातून या गावामध्ये माजी सैनिक भरपूर आहेत. तर माजी सैनिक आणि विधवा महिलांचा सन्मान केलेला आहे आम्ही. त्याचप्रमाणे आयुष्यमान कार्ड 100% आमची पूर्ण आहेत. महिलांसाठी जी ॲनिमिया कॅम्प लावले होते, HB टेस्ट होत्या, त्यामध्ये पण आपण गाव संपूर्ण पूर्ण केलेलं आहे आम्ही ते लोकसहभाग, आणि तो आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून 100% तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आमचा असणार, यात काही शंका नाही. आणि या कामी आमच्या गावचे बुद्धिमान ग्राम विकास अधिकारी चंद्रकांत धनाने यांना आणि आमचे सर्व टीम, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत आणि या गावचे चाणाक्ष ग्रामस्थ यांचं सहकार्य लागलं. आणि ह्या सर्व सहकार्याला मार्गदर्शन खरं पाहिलं तर आपल्या पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी श्री प्रदीपजी शेंडगे साहेब यांनी आम्हाला येऊन वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यांनी आमच्या गावचं कौतुक केलं. धन्यवाद. न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.